नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक जो नवीन मुद्दा आता समोर आलेला आहे. दिल्ली दंगे जे झाले होते त्याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे ताहिर हुसैन, याची शिक्षा कोर्टाने कायम केलेली आहे. म्हणजे कायम केली म्हणजे त्याच्यावरती जे सगळे आरोप होते त्याप्रमाणे त्याला शिक्षा झालेली. आता पुन्हा हायकोर्टात जातील, सुप्रीम कोर्टात जातील, ती गोष्ट वेगळी. आता दोन मुद्दे लक्षात घ्या. ही शिक्षा म्हणजे कोर्टाने कन्व्हिक्ट केल्याच्या नंतर, कोर्टाने तुमच्यावरचा आरोप सिद्ध झाला, तुम्हाला आरोपी म्हणून घोषित केल्याच्या नंतर त्याचं समर्थन करणारी जी गँग आहे ना, ती मोठी भयानक आहे. आणि ही एक फार आपल्याकडे बेकार विकृती होऊन बसलेली आहे की जो आरोपी सकृतदर्शनी त्याच्याकडे जे पुरावे सापडले, त्याच्या गच्चीवरती दगड कसे, त्यांची रास होती, गलोल होती, पेट्रोल बॉम्ब होते, तो प्रत्यक्षामध्ये सगळ्या जमावाला घेऊन कसं त्यांचं नेतृत्व करतोय. आणि अंकित शर्मासारख्या IB ऑफिसरची हत्या ज्या क्रूर पद्धतीनं केली, शरीराचे तुकडे तुकडे करून त्या पोत्यामध्ये भरले, नाल्यात टाकले, काय काय म्हणजे नुसतं अजूनही ते आठवलं तरी अंगावरती काटा येतो. आणि हे सगळं तुम्ही ठरवून हिंदूंना तुम्ही टार्गेट केलेलं होतं. देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे मोडीत काढायची होती. आणि मोदींच्या विरोधामध्ये जो एक कट, जे खरं तर असं म्हणत होते की मोदी पंतप्रधान पदावरती बसलेले, हाच एक आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे, असे आपल्याकडचे शहाणे विद्वान ज्यांना काँग्रेसने उमेदवारी देऊन राज्यसभेवरती खासदार म्हणून पाठवलेलं होतं, असे महान सुमार बुद्धीचे जे सगळे लोक आहेत, विकृत बुद्धीचे, सुमार नाही, बुद्धी चांगली आहे त्यांची, विकृत आहे, पण त्यांच्या आम्ही आता उलट वारंवार हे लक्षात यायला लागले की 2019च्या निवडणुका होणार नाहीत, मोदी पंतप्रधान पदावरती राहणारच नाहीत, किंवा ते सत्ता सोडणारच नाहीत, दंगे होतील, असं भाकीत करणारे बदमाश. 19ची निवडणूक झाली, 24ची निवडणूक झाली, मधल्या काळात विधानसभेच्या निवडणुका झाल्या, हे कुठं तोंड काळं करून बसलेत कोणास ठाऊक. जे आस्ताग आहेत त्याचा खुलासा करू शकलेले नाहीत की मी जे बोललो ते नालायकपणा होता. पण आता मी उलटा आरोप वारंवार आता आम्ही असं करायलो जेव्हा अशा घटना समोर येतात. आणि आत्ता ताहिर हुसेनला शिक्षा पण झालेली आहे. तेव्हा ट्रम्प भारतामध्ये येणार होते आणि बरोबर त्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये ज्या पद्धतीचे सगळे दंगे उसळले, तो जो अपशकून ठरवून करण्यात आला की भारतीय कायदा आणि सुव्यवस्था कशी पूर्णपणे कोलमडलेली आहे, बरोबर त्या पार्श्वभूमीवरती, आणि जो सगळा भयानक प्रकार झालेला होता, हाच एक आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे. हे जे बदमाश सगळे मोदींना पंतप्रधानपदी येणे हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग म्हणत होते. आम्ही आता उलटा आरोप करतो की वारंवार त्याचे पुरावे मिळतात. मोदींना सत्तेवरतून हटवणे, भारतामधली लोकशाही ही पूर्णपणे त्याच्यावरती आघात करणे, कायदा आणि सुव्यवस्था मोडीत काढणे, हाच एक आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे. आणि हे टूलकिट वेगवेगळ्या निमित्तानं समोर येत राहतं. म्हणजे आत्ताच काही शहाण्यांनी पत्र लिहिलं होतं, त्याच्यामध्ये भारतातले जास्तच आहेत, पाकिस्तान बाहेरचे कमी आहेत, की पाकिस्तानशी बोलणी कशी सुरू करावी, मैत्रीपूर्ण सगळं चर्चा कशी सुरू झाली पाहिजे. सैफुद्दीन सोजसारखे आताचे जे हे सगळे लेब्रांडू बदमाश आहेत, काँग्रेसचे नेते राहिलेले, ते असं म्हणतात की 370 परत पुन्हा हे करा, रिस्टोअर करा, पुन्हा आणा. किती बदमाशपणा आहे बघा. तुम्ही एरवी की म्हणता की एखादी गोष्ट झाली की मग तुम्ही न्यायालयात द्यायला पाहिजे, अजून न्यायालयाच्या अधीन प्रकरणे कोर्टानं कुठं निकाल दिला असं बोलत राहतात. प्रत्यक्षामध्ये जसं आता ताहिर हुसेनचा निकाल आल्याच्या नंतर हे म्हणणार हायकोर्टाने कुठं निकाल आला, हायकोर्टचा निकाल आल्याच्या म्हणून अजून एक कोर्ट शिल्लक आहे, सुप्रीम कोर्टचा निकाल आल्याच्या नंतर हे म्हणतात ते राष्ट्रपतीकडे कसा अर्ज यांनी केला होता आणि काय नाही. आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे सुप्रीम जरी असलं तरी काय ते ह्याचं वाक्य तुम्ही ऐका पुन्हा एकदा, बाबरी मस्जिदच्या प्रकरणात ओवेसीचं काय, किती बदमाशपण आहे. हे ठरवून चालू आहे आत्ता. आणि हे कोण आहेत काही वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही असे काही आता ताहिर हुसेनच्या प्रकरणामध्ये प्रत्यक्षामध्ये दिल्ली न्यायालयाने निकाल दिलेला आहे, तो दोषी हे सिद्ध झालेले, शिक्षा झाली त्याला, आणि तरी हे काय म्हणणार, तरी त्याची बाजू घेणारे जे कोणी आहेत ते सगळे आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहेत. एक लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला हे सगळे लेब्रांडू बदमाश कोण आहेत, त्यांची नावं काय जाणून घ्यायचं असेल तर आत्ता ताहिर हुसेनची बाजू घेणारे जे कोणी आहेत ते सगळे या कटाचा भाग आहेत. जसं एक काळ हे सगळे अर्बन नक्षलवाद्यांची बाजू घेत होते. नक्षलवाद पूर्णपणे मार्चला सगळा निपात केला शासनाने. आता जे काही त्याचे तुरळक पुरावे जिकडं तिकडं छोटं मोठं काही चालू आहे त्याचंही सगळं पूर्णपणे त्याचं निपात करणं चालू आहे. समूळ उखडल्या जात आहे, ते उखडलं गेलेलंच आहे, अजून काही जे शिल्लक आहे ते उखडणं चालू आहे. तसं तुम्ही लक्षात घ्या. आता हे जे सगळं टूलकिट आहे
हा जो आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे त्याच्यामुळे ताहिर हुसेनला च्या बाजूनं बोलणारे कोण कोण आहेत ते फक्त शोधा, पण नावे सांगायची गरज नाही. आणि हे सगळे बरोबर नकारात्मक असे, जेव्हा केव्हा आधी असं म्हणणार की न्यायालयाने दोषी सिद्ध केले का, दोषी सिद्ध केल्याच्या नंतर वरचं न्यायालय, ते सिद्ध केल्याच्या नंतर अजून वरचं न्यायालय, आणि ते सगळं केल्याच्या नंतर हे कसं मॅनेज झालेलं, हे एंडलेस आहे. तुम्हाला मी सांगतो, आत्ताच मी ताहिर हुसेनच्या दिल्ली न्यायालयातल्या ह्या निकालावरती बोलत आहे. काही दिवसानंतर जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल, आधी उच्च न्यायालय मग सर्वोच्च न्यायालय, तोपर्यंत हे बोंबलत राहणार, मी तुम्हाला सांगतो. नंतर विषय संपत नाही, दुसरा विषय काढतात. हे तुम्हाला मी 3-4 प्रकरणं अशी सांगतो. सेंट्रल विस्टा मध्यवर्ती जे आता सभागृह संसदेचं अप्रतिम असं बांधले गेले, त्याच्या बांधकामावरती वर्षभरामध्ये 4-4 याचिका त्याच्या विरोधात केल्या गेल्या. एप्स्टीन फाईल, तुम्ही कुठलंही नाव घ्या, इलेक्टोरल बॉन्ड, त्याच्यानंतर मणिपूरची हिंसा, कुठलंही एखादा विषय घ्या, हे टूलकिट सारखं विकिलीक्स, तुम्ही कितीतरी बघा, कोणाचेही असे ते ट्विट होतं, कोण ग्रेटा थुनबर्ग, काय तिचं ते ट्विट, कोण असे लोक तुम्ही उचलून आणता, त्यांचं एखादं वाक्य, एखादं ट्विट, त्या एक्सवरची पोस्ट, लगेच सुरू होतं सगळा धिंगाणा, लगेच त्याचे व्हिडिओ येत राहतात, लगेच त्याच्यावरती लेख लिहिले जातात. किंवा आत्ताचं तुम्हाला मी ताजं उदाहरण सांगतो, इथेनॉल मिक्सअप करण्यावरून जे गदारो, त्याच्यातल्या तज्ज्ञांनी रिपोर्ट द्यावा, बोलावा, आपण समजू शकतो. किंवा हा 2 पर्याय उपलब्ध करून द्या, या ठिकाणी हे पेट्रोल जे मिळणार आहे ते प्युअर पेट्रोल आहे, हे ब्लेंडेड केलेलं, म्हणजे त्याच्यामध्ये इतक्या पर्सेंटचं इथेनॉल आहे, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, जा तिकडं, भावामध्ये इतका फरक आहे. आत्ता सध्या पॉवर पेट्रोल वेगळं मिळतं ना. मग हे सगळं असताना, समोर सगळे पर्याय खुले असताना, परत बोंब कुठल्या नावानं करायची, की सरकार कसं हे करते, गडकरीच्या पोराची इथेनॉलची कशी एजन्सी, इंडस्ट्री त्याच्यासाठी कसं चालवले, सगळ्या देशाच्या इथेनॉलची रिक्वायरमेंट आहे, तिथे एक गडकरीचा पोट्टा काय पुरणार आहे त्याच्यासाठी. पण नाही, टूलकिट उभं करायचं, नॅरेटिव्ह चालवायचे, बोंब करायची, आरडाओरडा करायचा, धिंगाणा करायचा, काही काळ ते सगळं चालू द्यायचं. आणि नंतर जेव्हा हे तोंडावरती पडतात तेव्हा काय बोलावं. ताहिर हुसेनच्या प्रकरणामध्ये आणि त्याच्यानंतर काश्मीरच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीचे विधानं केली जात आहेत मुसलमानांना, तो ताहिर हुसेन हा मुसलमान आहे म्हणून त्याला कशा पद्धतीने शिक्षा दिली, आणि बाकी कपिल मिश्रा ते कसे हिंदू होते, त्यांना कसं, त्यांनी काय वाक्य वापरलेले होते. किंवा अनुराग ठाकूरच्या बाबतीमध्ये बोलतात, देश के गद्दारों को गोली मारो सालों को. काय चूक आहे याच्यामध्ये, मी म्हणतो हे वाक्य, करा माझ्यावरती काय कारवाई करायची ते करा, कुठल्या कोर्टामध्ये हे करायचं ते. कुठलाही सामान्य माणूस म्हणू शकतो, देश के गद्दारों को गोली मारो सालों को. आणि हे म्हणते, हे हेट स्पीच आहे. देशाच्या विरोधामध्ये जो कोणी आहे त्याच्या विरोधात बोलणं म्हणजे हेट स्पीच झालं. ताहिर हुसेन हा प्रत्यक्ष दंगे करताना त्याच्याबरोबरचे बाकीचे सोडलेले 5 का 6 आहेत, मला काहीतरी, ते तर मुसलमानच आहेत ना ते सुद्धा. मग ते असं का नाही म्हणले, ते मुसलमान आहेत म्हणून त्यांना सोडलं, असं आम्ही उलटा आरोप करायचा का आता. मुसलमान आहे म्हणून ताहिर हुसेनला पकडलं असं म्हणायचं असेल तर त्याच्या बरोबरीनं ज्यांना सोडलेलं आहे ते मुसलमानच होते, मग त्याला काय म्हणायचं. मी म्हणलं ना की ह्यांना फक्त काहीतरी कारण पाहिजे, फक्त काही ना काहीतरी निमित्त पाहिजे, ह्यांना काही बाकीचा इंटरेस्ट नाहीये. आणि जी कुठली गोष्ट, जो कुठला माणूस, जो कुठला विषय मोदी, अमित शहा, संघ, भाजपच्या विरोधात जात असेल तर लगेच हे तलवार काढून उपस्थित तिथं. मग तो देश हिताचा आहे की नाही, देश विघातक आहे का, काय आहे, देशद्रोही कसं आहे, काही देणे घेणं नाही. फक्त आणि फक्त मोदी, भाजप, अमित शहा, संघ, द्वेष. तुम्ही ते इंडिपेंडेंटली काही करा, राजकीयदृष्ट्या त्यांचा पराभव करा, तो वेगळा मुद्दा आहे. पण जिथं देशाचा विषय आहे तिथे ज्या पद्धतीनं वागितलं जात आहे ते फार मोठं भयानक आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. ताहिर हुसेन कोर्ट सांगे शिक्षा, अंकितची रक्षा थंडावली. केले अंकितचे तुकडे तुकडे, तोच तडफडे कोर्टामध्ये. फाशी नको म्हणे द्यावी जन्मठेप, बघा बुद्धी झेप केवळीही. मानवाधिकार आठवतो आज, तेव्हा कुणी माज दाखवला. दिल्ली दंग्यांमध्ये किती गेले बळी, कटाची साखळी असेल का. ताहिरचे बघा कोण पाठी रखे, त्यांनाही तडाखे पडो जरा. कांत म्हणे शिक्षा हो ती कडक, त्वरेने धडक अंमल हो, त्वरेने धडक अंमल हो. मला तर असं वाटतं की अशा काही प्रकरणांमध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यावरती तर कारवाई त्या पद्धतीनं होईल. आता सध्या शिक्षा आहे, पुढं कंटिन्यू होईल पुढची गोष्ट. पण यांचं समर्थन करणारे सुद्धा शिक्षेला पात्र ठरून त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे. जसं पूर्णपणे त्या नक्षलवाद्याला बॅकिंग जे होतं
पूर्णपणे मोरल सपोर्ट सगळं जे केलं होतं ते अर्बन नक्षलसारख्या बदमाशांनी वैचारिक पातळीवरती केलं होतं. तशाच पद्धतीने हे जे सगळे देशद्रोही, विघातक, आतंकी सगळे लोक आहेत, ह्यांना पाठिंबा देणारे जे लोक आहेत त्यांच्याही बाबतीमध्ये काही ना काहीतरी जरूर गंभीर असा विचार झाला पाहिजे आणि त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. त्याच्याशिवाय या अशा फालतू बडबडीला आळा बसणार नाही आणि ती देशघातक आहे म्हणून चिंता आहे. एखाद्या व्यक्तीच्या विरोधात बोललं असतं तर आपण काही समजू शकतो, पक्ष सगळं चालू द्या, तुम्ही जिथं देशाच्या हिताचा संबंध येतो त्या ठिकाणी जेव्हा असं वागले जातं तेव्हा ती गंभीर गोष्ट आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.